नमस्कार. मी राहुल कुलकर्णी. राज्याचे उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांच्या ह्या दुर्दैवी अपघाताच्या नव्या चौकशी संदर्भातले तपशील माझ्याकडे आहेत. आणि त्याचबरोबर काही गोष्टी अशा दिसतायत, की ह्या गोष्टी नसत्या, तर कदाचित अ, हा विमान अपघात टाळता आला असता. सुरुवात अर्थातच होते ते बारामतीच्या विमानतळापासूनच. कारण हे विमानतळ म्हणजे बारामती आणि राज्यातली इतर 4 अशी मिळून 5 विमानतळं ही अनिल अंबानी यांच्या रिलायन्सकडे पूर्वी मेंटेनन्ससाठी आणि ऑपरेशनसाठी त्यांना दीर्घकाळासाठी भाडेतत्त्वावरती दिली होती. ती परत घेण्यात आली आणि त्यानंतर सुद्धा बारामतीचं विमानतळ हे असुरक्षितच राहिलं. त्याचे नवीन तपशील आता आलेत माझ्याकडे. या धावपट्टीचं काम सुमारे 15 वर्षापूर्वी झालं होतं. त्यानंतर आज तागायत नूतनीकरण झालेलं नाही. गेल्या 10 वर्षात या विमानतळावरती 9 अपघात झाले. यात अनेकदा वैमानिक जखमी झाले. बारामती विमानतळाची धावपट्टी टेबल टॉप प्रकारची आहे. वैमानिकांना प्रशिक्षण देणाऱ्या विमानाची यावरून सर्वाधिक वाहतूक होते. पण असं असून सुद्धा त्या जर स्ट्रिप्स आपण बघितल्या, तर त्याच्यातले रंग उडालेले आहेत. अगदी ज्या ठिकाणी गो राउंड होतं टेक ऑफ आणि लँडिंगच्या वेळेला, त्या ठिकाणचे सुद्धा रंग उडालेले आहेत आणि म्हणून या ठिकाणी दिशादर्शक यंत्रणा नसणं, बारामती विमानतळावर कायमच अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची व्ही-आय-पी, व्हेरी व्ही-आय-पींचे दौरे सुरू असतात. तरीसुद्धा इथे साधी हवाई वाहतूक दिशादर्शक यंत्रणा, ज्याला नेव्हिगेशन एड्स आपण म्हणतो, ते नाहीये. त्याचबरोबर यंत्राधारित लँडिंग ILS इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टीम ती नाही आहे. किमान अतिउच्च वारंवारता सर्व दिशात्मक रेडिओ मार्गदर्शन ज्याला VOR, VHF ओमनी डायरेक्शनल रेंज म्हणतात. ते पण नाही आहे. किंवा इथं NDB नॉन डायरेक्शनल बीकन म्हणजे रेडिओचं संकेतस्थळ जे विमानाला दिशा देण्यासाठी सिग्नल देतं, तीही यंत्रणा तिथं उपलब्ध नाहीये. जर इतक्या गोष्टी तिथं नसतील, तर काय होणं अपेक्षित होतं? हे मी आता तुमच्यावरती सोडतो. या विमानाची जे अपघातग्रस्त झालं होतं, त्याची कागदपत्र ताब्यात घेण्यात आलेली आहेत. DGCA आणि AAIB कडनं तपास सुरू आहे. याच्यामध्ये काय-काय त्यांनी ताब्यात घेतलंय, तर त्यांनी अ, सगळे विमानाच्या संदर्भातले तपशील, तिथली फॉरेन्सिक डिटेल्स, DGCA आणि AIBचं जे पथक आहे, ते तिथे तळ ठोकून बसलेलं आहे. त्यानंतर DGCAनं संबंधित वैमानिक आणि क्रू मेंबर्सचा वैद्यकीय अहवाल घेतला आहे. त्याच वेळेला वैमानिकाची शारीरिक स्थिती कशी होती, त्याची पण माहिती संकलित करण्याचं काम केलं जात आहे आणि आता तीच मी तुम्हाला बातमी सांगतो. कालपासनं ही माहिती माझ्याकडे होती, पण मी म्हटलं, की हा इतका एक्सपिरियन्स्ड वैमानिक आहे, प्रोफेशनल आहे, 16 वर्षाचा विमान उडवण्याचा अनुभव आहे. कोणत्याही पद्धतीचं विमान हा वैमानिक उडवू शकतो आणि त्यांच्या कुटुंबाच्या ह्या दुःखामध्ये सहभागी होऊन सुद्धा या वैमानिकानं खूप वेळेला असं दिसतं आहे, की या मॅन्डेटरी चाचण्या ज्या असतात, कारण अ, कपूर यांच्या आत्ता ज्या चाचण्या माझ्याकडे आल्यात त्यानुसार, की ज्यावेळेला कॅप्टन सुमित कपूर यांचं प्रिव्हियस रेकॉर्ड, आधीचं रेकॉर्ड तपासलं गेलं, त्यावेळेला कॅप्टन कपूर हे 2 वेळेला किमान प्री फ्लाइट अल्कोहोल चाचणीमध्ये अपयशी ठरले होते. हे मॅन्डेटरी आहे, की ज्यावेळेला नियमानुसार ज्यावेळेला तुम्ही टेक ऑफच्या वेळेला विमानामध्ये प्रवेश करत असता, त्यावेळेला मेडिकल ऑफिसर्सच्या उपस्थितीमध्ये प्रत्येक वैमानिकाची अल्कोहोल टेस्ट, त्यांनी मद्यप्राशन केलंय की नाही, ते तपासलं जातं आणि आता CIDचा जो तपास होणार आहे, ज्याचे तपशील मी तुम्हाला सांगणार आहे, तर त्या CIDच्या तपासामध्ये हेच महत्त्वाचं असणार आहे, की वैमानिकाची स्थिती काय होती? कारण 8:41 ते 8:43 ह्या दरम्यान ज्या पद्धतीने विमान झुकलं, कलंडलं, त्याचं कारण काय? हार्ट अटॅक आला, की वैमानिक मद्याच्या अ, अंमलाखाली होता? खरोखर टेक्निकल ग्लिच आली, अशी एक नवीन चौकशी श्री अजित पवार यांच्या या अपघातासंदर्भात होते. त्याचे तपशील समजून घेण्याऐवजी ह्या 2 तारखा बघा. पहिली तारीख आहे 13 मार्च 2010. ह्या दिवशी दिल्ली-बंगळुरू उड्डाणापूर्वी कॅप्टन कपूर यांची अल्कोहोल टेस्ट केली गेली आणि त्यावेळेला ते दारू पिलेले आढळले. आता ह्याच्यात काय होणं अपेक्षित होतं तेही मी तुम्हाला सांगतो. त्यावेळी शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली. त्यानंतर ते प्रकरण तिथेच थांबलं नाही. आणखी 7 वर्षानंतर कॅप्टन कपूर 7 एप्रिल 2017ला
दिल्ली गुवाहाटी उड्डाणापूर्वी पुन्हा एकदा ब्रीथ अॅनालायझर टेस्टमध्ये अल्कोहोल पिलेले आढळून आले. नियमानुसार काय होणं अपेक्षित होतं? मी जे सुरुवातीला म्हणालो, की ह्या गोष्टी तिथं नसत्या, तर कदाचित हा अपघात झाला नसता. जसं बारामतीचं विमानतळ, ज्या राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी अनेक संस्था उभारल्या, त्यांनी ते विमानतळ एम-आय-डी-सीकडे गेल्यानंतर अधिक लक्ष दिलं असतं, तर कदाचित हे झालं नसतं, असं आत्ता आपण म्हणू शकतो. किंवा त्या विमानतळावरती केवळ ट्रेनिंग प्रक्रिया सुरू होती. त्या तिथे ज्या कुठल्या आस्थापना असतील, खाजगी असतील, शासकीय असतील, त्यांनी त्या विमानतळाच्या स्ट्रिपवरती रनवे क्रमांक 11 पासून ते सगळ्या स्ट्रिपवरती जी 5-5.5 किलोमीटरचं स्ट्रिप आहे, तर तिथे जे पट्टे, रंगाचे पट्टे, ती साधी गोष्ट सुद्धा केली नाही. सो जेव्हा कॅप्टन कपूर हे 2 वेळेला मद्यप्राशन केलेले आढळून आले, त्यावेळेला काय होणं अपेक्षित होतं? नियमानुसार पहिल्यांदा गुन्हा करणाऱ्या पायलटला 3 महिन्यासाठी वेतनाविना निलंबित केलं जातं. तर पुनरावृत्ती करणाऱ्या पायलटला 5 वर्षापर्यंत त्याचा परवाना निलंबित केला जातो. तशी तरतूद आहे, तसा नियम आहे. जरी कपूर यांना ओळखणाऱ्या अनेकांनी सांगितलं, की हे गृहस्थ पन्नाशीतले होते, मनमिळाऊ होते, प्रोफेशनल होते. पण डी-जी-सी-एने कपूर यांच्या संदर्भामध्ये हे 2 वेळेला दारू पिऊन आढळून आल्यानंतर सुद्धा त्यांच्या विरोधामध्ये कोणतीही कारवाई केल्याचे सार्वजनिक तपशील नाहीत. आणि आता हेच सी-आय-डीच्या तपासाच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. माझ्याकडच्या माहितीनुसार दिवंगत अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूची सी-आय-डी चौकशी सुरू झाली आहे. ही एक मोठी बातमी आहे. बारामती इथल्या हवाई पट्टीजवळ बुधवारी सकाळी झालेल्या विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विमानातील इतर 4 जणांचा जो मृत्यू झाला, त्यांच्या कारणांचा तपास सी-आय-डीकडनं सुरू झाला आहे. सी-आय-डीचे अतिरिक्त पोलीस महासंचालक सुनील रामानंद यांनी ही माहिती दिली आहे. गुरुवारी राज्य सरकारनं त्यांना हे आदेश दिले, की तुम्ही ह्याची सी-आय-डी चौकशी सुरू करा. आता सी-आय-डीने काय केलं आहे, तर बारामती तालुका पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या अपघाती मृत्यू अहवालाची एडीआरची त्याने तो डिटेल घेतले. त्यानंतर तिथे जे एअर ट्रॅफिक कंट्रोलवरती जे कोणी लोकं उपस्थित होते त्यांचे अ, जबाब घेतले असण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर आजूबाजूच्या ठिकाणी असलेले प्रत्यक्षदर्शी, की ज्यांनी सांगितलं, की विमान कसं पडलं, विमानाच्या प्रत्यक्ष लँडिंगच्या वेळेला कशा पद्धतीचा आवाज येत होता वगैरे. तर ह्या सगळ्यांचे तपशील पण सी-आय-डीने जमा केलेले आहेत. त्याचबरोबर फॉरेन्सिकचं एक पथक घटनास्थळी पोहोचलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं ती जी एअरस्ट्रिप आहे ती पोलिसांनी पूर्ण सीज केलेली आहे. तिथे आता कोणालाही जाता येणार नाहीये. दीर्घकाळासाठी तिथली विमान उड्डाणं, टेक ऑफ आणि लँडिंग हे बंद असेल. कारण आता सी-आय-डीनी हे पूर्णपणे आपल्या ताब्यात घेतलं आहे. सी-आय-डीचे पथकातले काही मेंबर्स हे बारामती पोलीस ठाण्यातच बसून आहेत आणि त्यांनी हवाई पट्टीपासून काही अंतरावर कोसळल्यानंतर शहरातल्या काही कार्यालयांना भेटी दिल्या आहेत. या अपघातातले जे वैमानिक आहेत आणि फ्लाइट अटेंडंट आहेत त्यांच्या संदर्भातले मेडिकल रिपोर्ट्स त्यांनी आपल्याकडे घेतलेले आहेत आणि फॉरेन्सिकच्या अहवालानंतर सी-आय-डीतल्या तपशिलाचे सगळे संदर्भ आपल्याला कळतील. एकाच वेळेला जसं केंद्रीय नागरी उड्डयन विभाग याची चौकशी करतो, तसं राज्य सरकार पण करतं. ते गरजेचं आहे. काही लोक त्याची ह्या अपघाताकडे बघत असताना घातपाताची शक्यता म्हणतायत. नातलगांना तसं वाटू शकतं, कारण ज्या पद्धतीनं शेवटच्या 1 मिनिटामध्ये विमान कललं, झुकलं, कलंडलं, तर ते का झालं? मुख्य जो भाग आहे तो तिथे आहे. तर ह्या संदर्भामध्ये हे सगळे जे एक्सक्लुझिव्ह मी तुम्हाला तपशील दिले, ते अधिकृत आहेत. ह्या संदर्भामध्ये जशी-जशी चौकशी पुढे जाईल, ते ह्याच मुद्द्यावरती आधारित असणार आहेत आणि म्हणून जे अपघाताच्या घटनेपासून तो ह्या क्षणापर्यंत जे ऑथेंटिक, जे महाराष्ट्रातला समजणं गरजेचं आहे, तेवढीच माहिती मी दिली. कारण कुठेही पोलीस तपासावरती त्याचा परिणाम होऊ नये, हा त्याचा हेतू आहे. पण तरीसुद्धा तुमचे काही हेतू मुद्दे असतील, काही तुम्हाला सांगायचं असेल, तर ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगाच मला. आणि महत्त्वाचं म्हणजे हे व्हिडिओ तुम्ही अधिकात अधिक लोकांपर्यंत जाऊ द्या. साध्या सोप्या भाषेमध्ये नीट अभ्यास करून, मी नेहमी म्हणतो हे सत्याच्या जवळ जाणार आहे, कारण सत्य प्रत्येकाच्या दृष्टिकोनातून वेगवेगळं असू शकतं. तर तो जो प्रयत्न आहे तुम्हाला त्या प्रयत्नाला एवढीच साथ द्यायची आहे, की हे व्हिडिओ तुम्ही अधिकात अधिक लोकांपर्यंत पाठवायचे. थांबूया.